रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणेत महाशिवरात्रीनिमित्त साकारलं गुजरातच्या सोमनाथाचं तीर्थस्थान. वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरील शिवपार्वती मंदिरासमोर महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी गुजरातच्या सोमनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. हेमाडपंथी शैलीतील नक्षीदार कोरीव दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची उभारणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविकांना सोमनाथ दर्शनाची अनुभूती लाभली. सलग 2 दिवस चाललेल्या महोत्सवात महारुद्र अभिषेक, पुण्यवाचन, शिवमहिमा, स्तोत्रपठण, महारुद्रपठण, शिवसंभावना, शिवस्तुती आराधना, लघुरुद्र स्वाहाकार, महायज्ञ, महाआरती, व्यामपूजा व पूर्णाहुती असे विविध धार्मिक विधी पार पडले. हे विधी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शुभलक्ष्मी कोरे, ज्योतिरादित्य कोरे, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महोत्सवाची सांगता चित्तथरारक आणि गगनभेदी फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आली. दुसऱ्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दरम्यान वारणा विभाग शिक्षण मंडळ परिसरातील नीलकंठेश्वर उद्यानातही महाशिवरात्री उत्सव उत्साहात पार पडला. येथे उभारलेल्या 21 फुटी नीलकंठेश्वर मूर्तीवर अभिषेक व विविध धार्मिक विधी करण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबिरंगी पाण्याची कारंजी आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. स्वरांजली प्रस्तुत, शिवमहिमा व शिव आराधना या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण अधिकच शिवमय झाले. वारणा दूध संघ आणि वारणा कॉलेज परिसर या दोन्ही ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.